किती बरं वाटतंय तुम्हाला? आता मला थोडं बरं वाटतंय. पहिले जास्त त्रास होत होता. पण आम्ही 2-3 ठिकाणी तपास केला, मोबाईल केला, सगळ्या ठिकाणी गेलो. पण सर्जरीच करायला सांगितली. पण मग सर्जरीची गॅरंटी कोणी घेत नव्हतं. आता डॉक्टर उषाताईने पण सांगितलं, उषा शिरोडेनी. थोडासा फरक वाटतोय पण मला आता. आता दुसरं घ्यायला आलोय आम्ही. काका तुम्ही प्रॉपर कुठले? आम्ही चाळीसगाव तालुक्यातले खेडगाव. खेडेगावचे. बरं. तुम्हाला हे कोणी सांगितलं इथे यायला? ते आमचे भाचीभाऊ आहे करमळकर. हां. लागतं. हां नानकर साहेब. तर त्यांनी सांगितलं की शिरोडे डॉक्टरांकडे जा, तिथं ते थेरपी वगैरे करता बा. त्या हिशोबाने त्यांना विचारून सल्ला घ्या. सल्ला घेतल्यानंतर मग पुढं काय करायचं ते करा. तसं आम्ही पहिले नेलो होतो सुखकर्ता हॉस्पिटलला, पण त्यांनी ते ऑपरेशन करायचं सांगितलं. त्याच्यामुळे बाई नेऊन होती ती ऑपरेशन करायचं. मग तुमचं नाव माहीत पडल्यानंतर आम्ही डायरेक्ट इकडे आलो. तर तुम्ही सांगितलं की 100% इकडे गुण लागणार बुवा. नमस्कार, मी अमोल सुधाकर कोटावदे. माझ्या मातुश्री यांचं आहे ना गुडघ्याची सर्जरी करायला लावली होती. तर मग आम्ही सर्जरीचा विषय न घेता डॉक्टर शिरोडंकडे आलो होतो, दिगंबर शिरोडंकडे. त्याने सांगितलं की आपण याच्यावर प्लाझ्मा थेरपी करू, PRP करू आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करू. तर आम्ही पहिले एक 20 दिवसा अगोदर एक ट्रीटमेंट घेतलेली आहे पहिले त्यांची. त्यानंतर 10-20% त्यांना बऱ्यापैकी फरक पडलेला. आज सेकंड ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे. आशा करतो की लवकरात लवकर बरं होईल. तिला जरी बरं वाटतंय, आम्हालाही बरं वाटतं. याच्या आधी तुम्ही कुठे कुठे दाखवले होते? त्याच्या अगोदर आम्ही मुंबई पेन क्लिनिकला गेलो. त्याच्या अगोदर नाशिकला आर्थोसर्जनांकडे गेलो. आर्थोसर्जनांनी आम्हाला सर्जरी सांगितली. सर्जरी आम्ही न करता प्लाझ्मा थेरपी करायचा विचार केला. नंतर मग आम्ही बऱ्याचशे रील्स किंवा सजेस्ट केलं लोकांनी की नाशिकलाही आहे आणि मुंबईलाही पेन क्लिनिक आहे. आम्ही मुंबईला गेलो, पण ते न सजेस्ट करता आम्ही तुमच्याकडे आलो समर्थ हॉस्पिटलला आणि इथं आपण ते करतोय प्लाझ्मा थेरपी.